नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत घडलेली एक आनंददायी घटना आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिउच्च पदवीसाठी खूप परिश्रम करून कोलंबिया विद्यापीठाला एक प्रबंध सादर केला होता आणि त्याच्या आधारे कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना PhD म्हणजेच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी देण्याचे मान्य केले आणि तसे याबाबत त्यांना नवीन वर्षात म्हणजे 1917ला कळविण्यात आले. परंतु विद्यापीठाने त्यासोबत नियमानुसार बाबासाहेबांना एक अट सुद्धा देण्यात आली होती आणि ती अट अशी होती की बाबासाहेबांनी आपल्या PhDचा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती कोलंबिया विद्यापीठाला सादर कराव्यात, तेव्हाच PhD पदवी देण्याची जाहीर करण्यात येईल. आणि त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला PhD प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती हा प्रबंध 1925 मध्ये प्रकाशित करून त्याच्या काही प्रती कोलंबिया विद्यापीठाला सादर केल्या. अशा रीतीने अट पूर्ण करण्यात आल्यानंतर कोलंबिया विद्यापीठाने 8 जून 1927 रोजी बाबासाहेबांना PhD ही अतिउच्च पदवी रीतसर देण्यात आल्याचे जाहीर केले. खरे तर कोलंबिया विद्यापीठाने 1917 मध्येच बाबासाहेबांना विद्यापीठाच्या डॉक्टरेट या अतिउच्च पदवीसाठी पात्र मानले होते. त्यानुसारच अतिउच्च पदवीसाठी पात्र झालेले बाबासाहेब आपल्या नावाच्या अगोदर डॉक्टर या शब्दरूपाचा उपयोग मोठ्या आनंदाने व अभिमानाने करू लागले. आपल्या नावाच्या अगोदर डॉक्टर या हा शब्द लावणारी बाबासाहेब आंबेडकर ही आपल्या समाजातील पहिलीच व्यक्ती होती. पण अशातच त्यांच्या जीवनामध्ये एक हास्यास्पद, आनंददायी पण मनाला टोचणारी एक घटना घडली. आपला समाज अशिक्षित आणि अडाणी आहे याची त्यांना जाणीव होती. त्यासाठी त्यांचे एक वेदवाक्यही होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. नित्यनियमित याचा ते उद्घोषही करत असत. पण आपल्या समाजातील काही लोकांना डॉक्टर म्हणजे औषध उपचार करणारा व्यक्ती एवढेच माहीत होते. या व्यतिरिक्त अन्य डॉक्टर विषयी त्यांना दुसरी कसलीच माहिती नव्हती. आणि याच डॉक्टर या शब्दामुळे बाबासाहेबांच्या जीवनात एक असा प्रसंग घडला की एके दिवशी एक बाई तापाने खूप तापलेल्या आपल्या बाळाला घेऊन बाबासाहेब यांच्याकडे आली आणि बोलू लागली, डॉक्टर साहेब, रात्रीपासून माझे बाळ खूप आजारी आहे आणि याला तापही खूप आला आहे. याला तपासा आणि औषध पाणी द्या. बाबासाहेब आश्चर्यचकित झाले आणि स्तब्ध होऊन स्मित हास्य केलं. या बाईला नेमके काय सांगावे हे त्यांना कळेनासे झाले. तरी पण बाबासाहेबांनी त्या महिलेला विचारले, आजारी बाळ माझ्याकडेच का घेऊन आले आहात? आणि त्या महिलेचे उत्तर होते की तुम्ही डॉक्टर आहात ना म्हणून. बाबासाहेब थोडे स्तब्ध झाले आणि म्हणाले, मी औषध देणारा डॉक्टर नाही, पण तुम्ही बाळाला औषध देणाऱ्या दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जा. आणि बाबासाहेबांनी सांगितल्यावर ती महिला आपल्या बाळाला घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे गेली. पण जातावेळी अचंबित होऊन गेली. मग हे कसले डॉक्टर आहेत हा प्रश्न तिच्या मनात घर करून राहिला असेल. यासाठीच आपल्या समाजासाठी बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. समाजाला अज्ञानापासून दूर करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तसेच माणुसकीचा मंत्र शिकवला. शिवाय ज्ञानार्जनासाठी शिक्षणाची दारे उघडी करून दिली. ज्ञान प्रसारासाठी खूप सारी कॉलेजेही काढली. यावरूनच अशी दिसून येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दुसरे तिसरे कोणतेही डॉक्टर नसून ते खरे विद्येचेच डॉक्टर होते. मित्र हो, व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली आम्हाला अवश्य कमेंट करून सांगा. लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या वाचाल तर वाचाल चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय आपल्या सर्व मित्र बांधवांना किंवा वाचनीय आवड असणाऱ्या सर्व वाचकांना अवश्य शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय. वाचाल तर वाचाल.